मध्य रेल्वेला विद्युत पुरवठा करणाऱ्या ठाकुर्ली चोळे पॉवर हाऊसमध्ये आग लागलेली आहे। कल्याण इगतपुरी आणि कल्याण लोणावळापर्यंत विद्युत पुरवठा वाहून नेणाऱ्या लाईन्स बंद आहेत। टाटा पॉवरकडून अतिरिक्त विद्युत पुरवठा घेतल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे। 10 ते 20 मिनिटे ही वाहतूक उशिराने सुरू आहे। विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा ही पूर्णतः ठप्प झाली होती। डोंबिवलीतील ठाकुर्ली चोळेगाव मध्ये मध्य रेल्वेचं इलेक्ट्रिशियन विभाग आहे। या ठिकाणी आज सकाळी इलेक्ट्रिक सप्लाय देणारा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो जळालेला आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अजूनही या ठिकाणी धूर निघत आहे आणि या ठिकाणावरून इगतपुरी असेल, कल्याण असेल किंवा लोणावळा यापर्यंत या ठिकाणावरून सप्लाय देण्यात येतो। मात्र आज सकाळी या ठिकाणी मोठा ब्लास्ट झाला आहे, आग लागली होती। त्यामुळे आता सध्या ही लाईन सकाळपासून बंद आहे। जवळपास 4 तासाहून अधिक काळ या ठिकाणी झालेला आहे। मात्र टाटा पॉवरनी मध्य रेल्वेला लाईन दिल्यामुळे आता सध्या मध्य रेल्वे जी आहे ती सुरू आहे। जर आपण पाहिलं तर बाजूलाच आता सध्या मेंटेनन्सचं काम देखील सुरू असल्याचं या ठिकाणी आपण बघतोय। काही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी मेंटेनन्सचं काम त्यांचं सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक आता सध्या सुरू आहे। टाटा पॉवरने त्यांना एक वेगळी लाईन दिली आहे। त्यामुळे आता सध्या मध्य रेल्वे ही सुरू जरी असली तरी या ठिकाणी रेल्वेचा जो टेक्निकल झालेला जो इलेक्ट्रिकचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी काही तास लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। दिलेल्या माहितीसाठी